पुणे आणि अहिल्यानगरच्या बहुतांश भागांमध्ये बिबट्या आणि मानव संघर्ष तीव्र झाल्याच्या अनेक घटना घडल्या। जुन्नरमध्ये तर नरभक्षक बिबट्यानं तिघांचा बळी घेतलाय, ज्यामुळे संतप्त नागरिकांनी जाळपोळ करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली होती। या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीमध्ये राज्यातील बिबट्या पकडून गुजरातमधील वनतारामध्ये पुनर्वसनासाठी पाठवायची व्यवस्था करायचा निर्णय घेतल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली। याशिवाय इतर राज्यांनी बिबट्यांची मागणी केली तर त्यांनाही तिथे पाठवण्यात येईल। गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात ठिकठिकाणी झालेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये 53 जण बाधित झाले। ह्याच्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगी निशी ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याचं ठरवलेले, अन्य कुठल्या राज्यामध्ये मागणी झाली तर तिथं पण पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी घटना घडल्या तिथे जाऊन पुणे शहरामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींच्यावर बैठक घेणार आहे। आणि आता ह्या मधल्या काळात आता दुर्गामी त्याची काय व्यवस्था आणि झटकन म्हणजे आता तातडीनं काय व्यवस्था याची पुन्हा चर्चा पुण्याच्या वन विभागाच्या कार्यालयामध्ये होणार आहे। तर पुण्यातले सगळे बिबटे गुजरातच्या वनतारासह विविध राज्यांमध्ये त्या राज्यांमधल्या वनक्षेत्रामध्ये पाठवायचे तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईकांच्या बैठकीत झालाय। पण शेतकऱ्यांना या निर्णयावर विश्वास नाहीये। इथं कुत्रे कमी झाले तर बिबटे जास्त झालेत। इथं बिबट्यांची संख्या माझ्या अंदाजे 2,500 ते 3,000 आहे आणि ते 6 महिन्याला मादी येते। एकदा मादी विली का तिला 5 पिल्लं होत्यात। हे 100 येणार आहेत, तर इकडे प्रोडक्शन वाढतच राहणार आहे ना बिबट्यांचं। 20 दिवसात 3रा मृत्यू आहे। बरं, दुसरी गोष्ट अशी का तुम्ही बिबटे इथला धरला तिकडे नेऊन सोडा, तिकडला धरला इकडे नेऊन सोडा, मग हा बिबट्या आम्ही कसा सोडायचा? मागणी काय नाही, हा बिबट्या तुम्ही ना हाय इथंच राहू द्या। जगायचं मुश्किल झालंय। बरं, छोटा पोरगा त्याने म्हणायचं आई मला सोडून जाऊ नको, आणि आपण शेतात गेल्याशिवाय काही खाऊच शकत नाही, बरोबर। आणि सासरे माझे आहेत ते असे गोळ्या खातात। मग अशा जर कुटुंबानी नेमकं काय केलं पाहिजे? हे आता वाघच आपण हे एक प्राणी आहे त्याच्यावरती आपण काय म्हणू शकत नाही, पण जे आहे अधिकाऱ्यांना आमचं म्हणणे तुम्ही इथून घेतलं तिथं सोडलं तर आमच्या मनात एक अशी भीती आहे। वनतारामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बिबटे पाठवाल याचा आम्हाला काहीतरी ठोस पुरावा द्या, तर आम्ही विश्वास ठेवू ना। आज तर तुम्ही इथं उचलताय तिकडे सोडताय, हे नदीच्या पलीकडे सोडताय, नदीच्या अलीकडे पकडतायत। बिबट्या वन्यजीव आहे का नाही, मग तो वनातच राहिला पाहिजे। आमच्या शेतात नको आहे ना, मग शेतातलं त्यांनी मारायला परवानगी द्यावा। तर पुण्याच्या शिरूरमधील नरभक्षक बिबट्याच्या दहशतीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। बिबट्यांची नसबंदी आणि स्थलांतराबाबत विचार सुरू असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे हे बिबटे जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी, आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते, तशा प्रकारची परवानगी आम्हाला द्यावी। पुढची बातमी, राज्य